हर हर महादेव. ह्रीं नमः. राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी साक्षात भगवती सप्तशृंगी मातेचं नवीन स्वरूप आपण सगळ्यांनी बघितलं. सगळ्यांना ते प्रचंड भावतंय. मातेचं मूल स्वरूपाचं दर्शन आपल्याला होतंय. ते रूप एवढं मोहक आहे, एवढं सुंदर, एवढं तेजस्वी आहे की आपले डोळ्याचे पारणं फिटल्याशिवाय राहत नाही आहे. आणि अशाच वेळेस अनेकांनी प्रश्न उपस्थित करणं सुरू केलं आहे की मातेच्या हातामध्ये असलेल्या आयुधांचा क्रम कसा बदलला. त्यांना ही गोष्ट समजायला पाहिजे की मातेचा क्रम कसा होता, आयुधांचा क्रम कसा होता हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. आज जे निघालंय ते आवरण आहे आणि जे समोर दिसतंय ते सत्य आहे. तर तुम्ही सत्य न मानता आवरणाला जर सत्य मानत असाल तर हिच्यात चूक कोणाची? जे दिसतंय ते सत्य, जे निघून गेलं ते आवरण होतं. अशा वेळेस जर कोणाच्या मनात शंका उत्पन्न होत असेल तर अशा लोकांना आपण आस्तिक तरी का म्हणावं? सगळ्यात आधी आपण काही टेक्निकल गोष्टी बघूयात. जो थर शेंदुरांचं लेपन केल्यानंतरचा जो थर होता, जो काढला गेला, तो कमीत कमी 800 ते 1000 वर्ष जुना होता असं म्हणतात. याचाच अर्थ काय की मूळ मूर्ती ज्यांनी पाहिली आहे तो व्यक्ती 800 ते 1000 वर्ष जुना त्या काळातला असणार. त्यानंतर कोणीही मूळ मूर्ती पाहिलेली नाही. एवढा त्याच्यावरती लेपन होत गेलंय, मूळ मूर्तीचं दर्शन झालेलं नाही. त्यानंतर आत्ता आपल्याला मूळ मूर्तीचं दर्शन होतंय. 2 फूट खोल लेपन झालेलं होतं, ते काढल्या गेलं आणि आत्ता मूळ मूर्ती, मूळ स्वरूप समोर येतंय. त्यामुळे मूळ स्वरूपामध्ये काय आहे हेच सत्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट, काही लोक पुस्तकांचे फोटो टाकतात की ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की या हातात हे होतं, त्या हातात ते होतं. पण ते पुस्तकं काही 1000 वर्ष जुनी पुस्तकं नाही आहेत, आत्ताची पुस्तकं आहेत. त्यांचा संदर्भसुद्धा तोच आहे की जो लेपन केलेल्या मूर्तीला बघून लिहिलेला आहे की कोणत्या हातामध्ये काय होतं, कोणत्या हातात कोणतं आयुध होतं. त्याला शास्त्रोक्त उल्लेख कुठेही नाही, शास्त्राचा आधार नाही. 1000 वर्ष जुना तर एकही उल्लेख नाही आहे की मूळ मूर्ती कशी दिसत होती, डिटेल वर्णन नाही आहे. त्यामुळे आपण नाही म्हणू शकत की मूळ ह्याच्यामध्ये बदल केला, कारण कुठे उल्लेखच नाही. मूळ मूर्ती कोणी पाहिली नाही आहे. आत्ता दिसते ती आपल्याला मूळ स्वरूप दिसतं, मूळ मूर्ती आपल्या समोर आलेली आहे. अजून एक गोष्ट, जे फोटो फिरतात आहे की जुना फोटो बघा, तो जुना फोटो जुना म्हणजे किती जुना? 60 वर्षापेक्षा जुना एकही फोटो नाही आहे. आणि मूर्ती मूळ स्वरूप जे होतं ते 1000 वर्ष पूर्वीचं आहे. त्यानंतर ते मूळ स्वरूप शेंदूर चढवून 800 वर्ष जरी आपण काउंट केलं की मूळ स्वरूप 800 वर्षापूर्वी होतं, नंतर ते बदलत गेलं आणि आपल्याला आत्ता दिसतंय तसं दिसायला लागलं. तर मग तेव्हाचा जर फोटो नसेल तर ह्याला आपण पुरावा म्हणून ग्राह्य कसं धरू शकतो? नाही धरू शकत. आता आयुध कसे बदललेले असतील या बाबतीत आपण चर्चा करू की अरे तिथे तर आधी परशु होता, मग त्रिशूळ कसं काय आलं? वर्षानुवर्ष जेव्हा आपण शेंदूर लेपन करतो त्यानंतर जिथे डिटेल्स असतात, डिटेलिंग असतं, बारीक कार्विंगमध्ये, मूर्तीच्या डिझाईनमध्ये जिथे डिटेलिंग असतं तो भाग हळूहळू नष्ट व्हायला लागतो. म्हणजे त्याच्यावरती लेयर्स चढून तो भाग डोंगरासारखा सपाट व्हायला लागतो. त्याच्यातले डिटेलिंग गायब होतात, नक्षीकाम दिसत नाही. मग तिथे आधी काय होतं हे नेमकं न कळाल्यामुळे काहीतरी आपल्या मनाने किंवा कोणत्या तरी शास्त्रामध्ये वाचून की देवीच्या हातामध्ये असे असे आयुध होते असं कुठेतरी वर्णन आहे. म्हणजे सप्तशृंगीच्या नाही, जेव्हा देवी लढायला गेली, सप्तशतीमध्ये वर्णन आहे की जेव्हा देवी लढायला गेली तेव्हा देवीकडे कोणते आयुध होते ह्याचं वर्णन आहे. पण सप्तशृंगी मातेच्या मूर्तीच्या हातात कोणते आयुध आहेत ह्याचा उल्लेख नाही. तर मग देवीचा सप्तशतीमधला किंवा देवी पुराणातला उल्लेख वाचून देवीच्या हातामध्ये आपण त्रिशूळ देऊयात का, असा कधीतरी विचार होऊ शकतो. आणि मग त्यातून ते परशु डिटेल न कळाल्यामुळे तिथे त्रिशूळ बनवलं गेलं. आणि जेव्हा ते आवरण निघालं तेव्हा खाली ओरिजिनल परशु होता, तो तर दिसतोच आहे. आता बऱ्याच वेळेस
आता विचार करा, तुम्ही 1000 वर्ष जुना एखादा लेयर असेल, म्हणजे 2 फूट खोल तो लेयर होता, म्हणजे मूळ मूर्तीपासून 2 फूट वर आपण 1000 वर्ष थर चढवत गेलो, एकावर एक एकावर एक एकावर एक. मग तुम्हाला काय कळणार आहे 2 फुटामध्ये? 2 फुटामध्ये आपण बघितलं तर कमीत कमी 2 माणसं एकासमोर एक उभी राहिली तर 2 फूट अंतर आपण कव्हर करू एवढी जागा होते. इथे आतमध्ये माणूस जरी गाडला एखाद्या भिंतीमध्ये 2 फुटाच्या खोल तर कळणार नाही. आणि तुम्ही तिथे म्हणताय की मूर्तीचे हाताचे सिक्वेन्स बदलले. उलट आत्ता खरे सिक्वेन्स समोर आलेत. आधी जे काही होतं ते लेयर्स होते, ते आवरण होतं, ते निघून गेलं. आता जे आहे ते खरं साक्षात समोर दिसतंय. अजून एक गोष्ट, बरेच जण म्हणतात की मंदिरामध्ये जीर्णोद्धार करताना बदल केले असतील. मूर्ती कशी कोण बदलू शकतो? मूर्ती बदलण्यासाठी ती काय आपल्या घरामधली मूर्ती आहे का? देवस्थान आहे आणि साक्षात जागृत 3.5 शक्तिपीठापैकी साक्षात भगवतीचा जिथे वास आहे अशा ठिकाणी कोणी कल्पनासुद्धा कसा करू शकतो? कोणताही आस्तिक हा प्रश्न विचारूच शकत नाही. त्याला कारणसुद्धा आहे. ज्यांना भगवतीबद्दल थोडी जरी माहिती आहे त्यांना माहिती असेल की किती कडक नियम असतात. भगवती, मारुतीराय, भैरव, कार्तिकेय ह्या सगळ्यांची उपासना कडक असते, नियम फार कडक असतात. थोडी जरी चूक झाली, थोडी जरी कसूर झाली तरी काय होतं हे भक्तांना नक्की माहिती असेल. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही मनात आणलं आणि काही केलं असं या स्थानावरती कोणीही करू शकत नाही. अगदी कोणीही नाही करू शकत. ही जागृत आणि दिव्य स्थानं आहेत. अशा ठिकाणी मूर्तीत बदल केला म्हणजे हे तुमच्या मंडपामध्ये बनणारी किंवा कोणत्या वर्कशॉपमध्ये बनणारी मूर्ती नाही आहे की मला वाटलं म्हणून मी असं केलं. तिथे ऊर्जा असते आणि त्याचे परिणाम प्रचंड असतात. त्यामुळे बोलण्याच्या आधी विचार करा की मूर्तीमध्ये बदल वगैरे केला असं अजिबात नाही आहे. मंदिर प्रशासन काटेकोरपणे सगळ्या गोष्टी पाळतं. आता मूर्तीला जेव्हा वज्रलेपन करतात, काही जणांचं मी हे सुद्धा ऐकलं की मूर्तीला वज्रलेपन करताना त्याच्यामध्ये बदल वगैरे केले जातात. असं अजिबात नाही. वज्रलेपनाचा अर्थ एवढाच असतो की मूर्ती खराब होऊ नये म्हणून. ऊन, वारा, पाऊस आणि इतर कारणामुळे मूर्तीला काहीतरी डॅमेज होतात. शेवटी तो दगड आहे, नैसर्गिक घटक आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी तडा जाणे, क्रॅक जाणे अशा गोष्टी होऊ नयेत ह्यासाठी जी काळजी घेतली जाते त्याला वज्रलेपन म्हणतात, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये मेंटेनन्स म्हणू शकतो. मग त्यात काय होतं की एखाद्या वेळेस जर कुठेतरी मूर्ती खंडित झाली असेल थोड्याफार प्रमाणात तर त्याला नीट केली जाते. पण ह्याचा अर्थ हा नाही की मूर्तीमध्ये बदल केला जातो, अजिबात नाही. त्यामुळे आत्ता जे स्वरूप दिसतंय ते मूल स्वरूप आहे. त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उत्पन्न करण्याचं कारणच नाही आहे. आता तुम्हाला जर आधीचं लेपन केलेलं स्वरूप आवडत असेल तर हा तुमच्या मेंटॅलिटीचा, विचार करण्याच्या पद्धतीचा भाग आहे की वर्षानुवर्ष आम्ही जे बघितले तेच खरं मानून बसलोय आणि आत्ता जे दिसतंय ते आम्हाला खोटं वाटतंय. तर असं नसतं. आत्ता जे दिसतंय ते ॲक्च्युअल मूल स्वरूप आहे. सृष्टी ये बदलाव की जननी है, सृष्टी में बदलाव होते ही रहते हैं. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की भगवतीचं मूल स्वरूप आपल्याला बघायला मिळते. आपण भाग्यवान आहोत की 800 वर्षानंतर आपल्याला अशी संधी प्राप्त झाली की भगवतीचं मूल स्वरूप आपल्याला दिसतंय. विचार करा, मधल्या 800 वर्षामध्ये कितीतरी भगवती भक्त आले आणि असेच गेले, त्यांना मूल स्वरूपाचं दर्शन सुद्धा झालं नाही. आपल्याला होतंय. आणि काही दुर्दैवी लोक, काही आपण त्यांना म्हणू शकतो कर्मदरिद्री लोक, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित करतात की काहीतरी बदल केलाय, काहीतरी बदल केलाय. बदल केला ज्या ठिकाणी भगवतीच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. भगवतीच्या इच्छेशिवाय तिनका भी हिल नहीं सकता, ऐसा भक्तों का मानना है, ऐसा सृष्टि का निर्माण हुआ है, इसी तरीके से सृष्टि चलती है. जगत जननी, आदि माया, आदि शक्ति.
उसके बिना सृष्टि शून्य है, ऊर्जा के बिना सृष्टि शून्य है, ये सबको पता है, लेकिन लोग मानते नहीं है। बस डायलॉग कहते हैं और भगवती के मूर्तियों पे सवाल खड़े कर देते, ये गलत है, ये नहीं होना चाहिए। अगर खुद को आस्तिक मानते हो, भगवती के भक्त मानते हो, तो ये भी मानो, ये भी जानो, ये भी समझ लो कि जो हो रहा है उसकी इच्छा है, इसीलिए हो रहा है, और कोई बदलाव नहीं हुआ। किसी ने भी कोई मूर्ति के साथ छेड़खानी नहीं की है। जो है सत्य है, सामने है, उसके सामने समर्पण हो जाओ, बहुत कुछ पालोगे। सवाल खड़े करके, तुम्हारी चतुराई दिखा के, चालाकी पेश करके, देखो मैंने कितने तर्कपूर्ण विधान किए हैं, मीच किती भारी, बघा मलाच कसं छान डोकं आहे। भगवती के आगे कुछ नहीं है बेटा। ज़्यादा उछलोगे तो एक दिन पट के जाओगे, गायब हो जाओगे, दिखोगे नहीं। तो ये बुद्धि भेद करने के, शब्द भेद करने के, शब्द छल करने के जो कार्य कर रहे हो, जो भी लोग कर रहे होंगे, उन्होंने हाथ जोड़ के भगवती को शरण जाना चाहिए, धन्यवाद देना चाहिए कि भगवती आपकी कृपा है, आपके वजह से हमें यह अवसर मिला है कि आपके मूल स्वरूप का दर्शन कर पाए। और ऐसे इन लोगों के जीवन में फर्क भी क्या पड़ता है कि कौन से हाथ में कौन सा आयुध है। त्रिशूल यहाँ नहीं होना चाहिए था, माला यहाँ नहीं होनी चाहिए थी, कमंडलू यहाँ नहीं होना चाहिए था। ये बताने वाले ये लोग होते कौन है? और कौन सी भी चीज़, कौन सा भी आयुध, कौन सा भी शस्त्र कहीं भी हो, इनके जीवन में क्या फ़र्क पड़ने वाला है? ये वही लोग हैं जो समर्पण नहीं जानते। ये वही लोग हैं जिन्होंने संतों की हत्या की थी। ये वही लोग हैं जिन्होंने, जब कोई ज्ञानी, जब कोई भक्त, जब कोई संत परमात्मा की ओर निकला, जब कोई अच्छी चीज़ें होने लगी, कोई सत्य के ओर जाने लगा, तो इन्होंने सवाल खड़े किए। ये वही लोग हैं जो साक्षात परमात्मा भी सामने खड़ा हो जाए तो भी सवाल करेंगे कि मुझे प्रूफ दो, तुम्हारा आईडी कार्ड बताओ, ऐसे कैसे परमात्मा हो भाई? हमने तो कभी ऐसा पढ़ा नहीं कि ऐसा परमात्मा कहीं दिखता है। हमने तो कभी लिखा, ऐसे देखा नहीं कि परमात्मा ऐसा भी होता है। ये परमात्मा को भी आईडी कार्ड मांगने वाले लोग हैं। इन्होंने सही वक्त पे अगर समझ लिया तो बात ठीक, नहीं तो भगवती की ऐसी कृपा होगी भैया, देख लेना। इंसान कभी चतुराई करके, चालाकी करके ज़िंदगी में कहीं नहीं पहुंच पाता जितना समर्पण करके पहुंचता है। सोच विचार करो, और ऐसी टिक्का टिप्पणी करके खुद की चतुराई बताने की गंदी हरकतें बिल्कुल मत करो। सुधरो। भगवती है, माँ है, उनके चरणों में प्रणाम करो, झुको, समर्पण करो, बहुत कुछ पाओगे। यही चतुराई, यही तुम्हारी चालाकी ध्यान बन जाएगी, यही तुम्हारा शब्द छल, तुम कुछ अच्छा भगवती के लिए स्तवन कर पाओगे, तुम्हारे मुख से कुछ अच्छा प्रकट होगा। भगवती के सेवा में अगर आप कुछ पेश कर सको, कुछ भगवती के सामने समर्पित कर सको, तो उससे कुछ मिलेगा। ये टिक्का टिप्पणी से कुछ नहीं मिलने वाला। हर हर महादेव।